नेपाळमधील काठमांडू इथं नेपाळ कराटे फेडरेशनच्या वतीनं 8 देशांच्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये मिरजमधील खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत अनेक पदकांची लयलूट केली। आंतरराष्ट्रीय पातळीवरती मिरजेच्या स्पर्धकांनी देशाचा नावलौकिक उंचावला। या स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, जपान, श्रीलंका, तुर्की, भारत आणि भारतातल्या 110 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। मिरज जिल्हा सांगली इथल्या खेळाडूंनी प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेत अनेक पदकांची कमाई केली। कुमारी आरती मल्लाप्पा कांबळे गोल्ड मेडल, अक्षरा विकास कांबळे सिल्वर मेडल, अंकिता कुमार आवटी गोल्ड मेडल, सिद्धार्थ उमेश सूर्यवंशी गोल्ड मेडल, श्रीजल जितेंद्र वाघमारे गोल्ड मेडल, साईश उमेश सूर्यवंशी सिल्वर मेडल, मोहम्मद सामी यासीन मुश्रीफ सिल्वर मेडल, लखन विकास कांबळे सिल्वर मेडल आणि प्रशिक्षक विशाल संभाजी काळेल गोल्ड मेडल। या स्पर्धेमध्ये विशाल संभाजी काळेल स्वर्णपदक विजेते यांची एशियन गेम्समध्ये निवड झालेली असून ही स्पर्धा श्रीलंका इथं होणार आहे। या स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू हे मिरज इथल्या विद्यासागर कॉलनी मिरज MIDC इथले रहिवासी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुणाचंही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन मिरजेचं नाव सुवर्ण अक्षरानं कोरलं आहे। सर्व विजयी खेळाडूंचं प्रभागातल्या नागरिकांनी रथामध्ये बसवून वाजत गाजत मिरवणुकीनं स्वागत केलं। या मिरवणुकीत प्रभागातल्या माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कल्लाप्पाण्णा कांबळे, अर्थराज्य न्यूजपेपरचे अल्ताफ खतीब, संभाजी काळेल, नितीन सावंत, लिंगाप्पा कांबळे, महेश सूर्यवंशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक तोहिद मुल्ला, सांगली। नमस्कार, माझं नाव विशाल संभाजी काळेल। आत्ताच झालेल्या नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय कराटे ज्युनियर स्पर्धेमध्ये विविध देशाचे खेळाडू व विविध गटामध्ये खेळाडू उपस्थित होते। त्यामधले आपले मिरजमधले 9 खेळाडू वेगवेगळ्या वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून आंतरराष्ट्रीय मेडल विजेते झालेले आहेत। तसेच अंडर सिनियर डिव्हिजनमध्ये म्हणजे वैयक्तिक मी कोच व प्लेयर दोन्ही असूनसुद्धा माझंसुद्धा 21 ऑक्टोबर श्रीलंका येथे होणाऱ्या एशियन गेम्स त्यामध्ये माझं निवड झालेली आहे। प्रभाग 2मध्ये गेले 4 वर्ष या ठिकाणी विशाल काळेल हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्लेयर असून त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे आमच्या भागातून चांगले प्लेयर घडवलेले आहेत आणि आत्ता झालेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये नेपाळ येथे झालेल्या 10च्या 10 प्लेयर अगदी प्रथम क्रमांक घेतलेले आहेत आणि त्याची निवड एशियन गेममध्ये सिनियर आणि ज्युनियरमध्ये श्रीलंका येथे एशियन गेममध्ये निवड झालेली आहे आणि याबद्दल आम्ही त्याचं अभिनंदन केलेलं आहे। संपूर्ण आमच्या प्रभागातून किंवा मिरजेतून त्यांना अतिशय अभिनंदनाचे फोन येत आहेत, आम्हालासुद्धा अभिनंदनाचे फोन येत आहेत की असा प्लेयर 10 प्लेयर निर्माण करणारा हा कोच कोण आहे आणि त्यांच्याकडे आम्हाला मुलं खेळायला घालायचं आहे अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला वारंवार फोन येत आहे। आता सध्या पुढच्या वाटेसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा। विद्यासागर कॉलनी येथील अगदी उत्कृष्ट असा खेळाडू आणि आता चांगले मार्गदर्शक आणि एक मुलांना चांगले आदर्श घडविणारे तसेच प्लेयर एक तयार झालेत आणि विशाल काळेल यांनी एक चांगली कामगिरी करून प्रभागातील आमच्या जास्तीत जास्त मुलांना नेऊन नवीन प्लेयर्स तयार केलेले आहेत आणि त्यांनी आज नेपाळ येथील नेलेल्या सर्व मुलांच्या प्रथम क्रमांकावर त्यांची निवड झालेली आहे सर्व मुलांची आणि विशाल काळेल यांचे चांगल्या श्रीलंका येथील एशियन ह्याच्यासाठी निवडसुद्धा झाली आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आणि अभिनंदन करतो। सर्वच मुलांचे विजयी विद्यार्थ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर त्याच्या पुढच्या वाटचालीसुद्धा आम्ही शुभेच्छा देतो। विद्यासागर कॉलनी MIDC मिरज येथील प्लेयर आणि कोच हे असं दोन्ही प्रॅक्टिस करणारे विशाल काळेल हे आमच्या विद्यासागर कॉलनीतील एक उत्कृष्ट कोच म्हणून आता त्यांची समाजात म्हणजे रहिवाशांकडून इथल्या सगळ्यांचं हे होत आहे, अभिनंदन होत आहे आणि त्यांना एक शुभेच्छांचे फोन वगैरे येत आहेत। परत हे
त्यांनी जे 10 खेळाडू जे घडवलेत त्यांच्या आईवडिलांची सुद्धा एक मान उंचावलेली आहे. आणि हे नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ते 9च्या 9 खेळाडू विजय झालेले आहेत. आणि विशाल काळेल याची एशियन गेम्समध्ये श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे. तसंच त्या उत्तीर्ण झालेल्या 10 खेळाडूंना आणि विशालला पुढील वाटचालीची शुभेच्छा. सर्वप्रथम मिरज MIDC येथील तरुण व होतकरू विद्यासागर कॉलनीतील आमचा सोबती विशाल काळेल हा विद्यार्थी दशेपासूनच कराटेची आवड असणारा आणि स्वतःसह समाजातील आणि परिसरातील इतर मुलांनाही प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू बनवण्याचं जे उराशी बाळगलेलं स्वप्न त्याचं होतं, जो नेहमी बोलत होता, ते आज त्याने सत्यात उतरवून आपल्या या विद्यासागर कॉलनीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दैदिप्यमान विद्यार्थी यशस्वी करून यशाचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याने फडकवलेला आहे. त्याच्या या उत्कृष्ट कोचपदी आणि कोच म्हणून आणि एक खेळाडू म्हणून पण त्यांनी त्यांच्या शिष्यांना आणि स्वतःला अत्युच्च पातळीची कामगिरी करून आर्थिक परिस्थितीच संपन्न असणारेच खेळाडू यशस्वी होऊ शकतात हे चुकीचं ठरवून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमधून दैनंदिन रोजीरोटीचे कामं करणाऱ्या पालकांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती स्पर्धक म्हणून उतरून यशस्वी स्पर्धक तयार केलेत. त्याबद्दल त्याचं संपूर्ण मिरज आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन.